रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव परवा, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी तोहा विठ्ठल परवा, तोहा विठ्ठल परवा, होता सुकृताची जोडी, होता सुकृताची जोडी, होता सुकृताची जोडी, होता सुकृताची जोडी, मनुनी विठ्ठली आवडी, मनुनी विठ्ठली आवडी, आवडी तोहा विठ्ठल परवा, तोहा माधव आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, रुपया संता हाती आला, रुपया संता हाती आला, रुपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, 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 रुपया संता हाती आला, रुपया संता हाती आला, रुपया संता हाती आला, दुःख दुःख माझे आई केले कानी, दुःख
माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी माझे ऐकिले कानी बळा मनी करून येता मनी करून करुणी स्थमूळ लावले भातुके सिद्ध लावले भातुके करुणी सिद्ध मूळ लावले भातुके सिद्ध मूळ लावले भातुके येते कन्यावयाचे त्याचे पंथे माझे लागले पंथ माझे लागले त्याचे पंथे माझे लागले माझे लागले वाट पाये नित्य माहेराचे नित्य माहेराज नित्य माहेराज सुख दुःख माझे ऐकिले कानी दुःख माझे ऐकिले सुख दुःख माझे ऐकिले कानी दुःख माझे ऐकिले वळवळा मने करो येता तुका मने आता येतील न्यावया तुका मने आता येतील न्यावया आपुलिया माय बापा माय बाबा माय बाबा सुख दुःख माझे ऐकले कानी सुख दुःख माझे ऐकले कानी वळवळा मने करो येता मुबारक माई जय जय मुबारक माई जय जय मुबारक माई जय 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 मुबारक माई हरी मुबारक माई माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया सोता हातिया निरोपया सोता हातियाला सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी दुःख
कळवळा मनी कळवळा मनी कळवळा मनी करुणेचा कळवळा मनी विठ्ठल 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 आपुल्या माहेरात जाईन मी आता, आपुल्या माहेरात जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, करुणी सिद्ध मूळ सावले भातुकी, येती एकादशी न्यावयासी,
सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा त्याची पंथे माझे लागले से चित्त वाट पाहे नित्य माहेराची सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा तुका म्हणे आता येतील न्यावया तुका म्हणे आता येतील न्यावया अंग्या पोलिया माय बाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा विठ्ठल आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा पांडुरंगा कर पांडुरंगा कर पांडुरंगा करो प्रथमान मन पांडुरंगा करो दुसरे चरणा दादाजिया दुसरे चरणा दादाजिया जगरुपा दाने कथा विसारो जगरुपा दाने कथा विसारो दूसरे चरण दिया दूसरे चरण दिया जगवाला रे कदाई सरो जगवाला रे कदाई सरो पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे दादाजिया जगरुपा दाने कथा विसारो बाबाजी संगोरो जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिङ्गं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण नमस्तुते नीलञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डशम्भुतं तं नमामि शनेश्वरं मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वर करी संतांच्या वर करी संतांच्या वर करी संतांच्या वर करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला सुख दुःख माझी ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री सौभाग्यवती सत्यभामाबाई विठ्ठलराव बारवकर यांच्या निर्वाणानंतर त्रिदिनी ज्ञानयज्ञ मोठ्या दुःखित अंतकरणानं परिवारानं या संकीर्तनाचं केलेलं नियोजन त्यामध्ये खरं तर स्वर्गीय वैकुंठवासी सत्यभामा मावशींना जाऊन आज 8 दिवस पूर्ण झाले आणि या नामयज्ञाचा आजचा पहिला दिवस आणि त्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व जाणकार श्रोतृवर्गासाठी स्वर्गीय मातोश्रींच्या सेवेसाठी जो अभंग आपल्या समोर गायला तो देवमान्य संतमान्य 5व्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा अगदी गोड आजच्या प्रसंगाला साजेल असा एक सुवासिनी एक सासूरवासिनी सासरी जाचाला कंटाळल्याच्या नंतर माहेरला जाण्याची लागलेली ओढ आणि त्या अनुषंगानं साधू संतांच्या समावेत पाठवलेला निरोप आणि भगवंतानं त्याचं दिलेलं उत्तर हे ऐकल्याच्या नंतर मनाचं समाधान झालं आणि चेहऱ्यावरचं नैराश्य गेलं आणि चेहऱ्यावर अखंड हसू प्राप्त झालं. तुम्ही मावशीचा चेहरा जर बघितला असेल फोटोतला जातानाचा तर सगळे गुण त्यांच्या जीवनाशी अगदी निगडीत आहेत, जुळते मिळते आहेत. त्यावेळेस काही त्यांच्या सखेंनी विचारलं, मैत्रिणीनं विचारलं, का हो इतक्या दिवस तुमच्या चेहऱ्यावर नैराश्य होतं आता तुम्ही एवढ्या फ्रेश का? त्यावेळेस त्यांनी सुखद निरोप परिवाराला, मैत्रिणीला, नातलगाला गोड असा निरोप दिला आणि सांगितलं, खुशीचं कारण मला माझ्या माहेरला जायचंय आणि माहेरला जाण्यासाठी मी पडलेल्या चेहऱ्यानं जाणार नाही, कारण माझा बाप नाराज होईल. माझ्या बापानं माझ्याकडे हसतमुख पाहावं आणि लेकीच्या सुखामध्ये बापाला समाधान लाभावं असं जर त्याला वाटत असेल तर त्या लेकीनं हसतमुख राहिलं पाहिजे. आणि ती हसतमुख असणारी ती सासूरवासिनी आपल्या मैत्रिणीला सांगते, आपुल्या माहेरा जाईन मी आता. पण त्यांनी विचारलं, तुम्हाला हे कळलं कसं काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की निरोप या संता हाती आला, साधू संतांनी मला निरोप दिला, हा गोड असा आनंदाचा आणि माझ्या जीवनातल्या राजी खुशीचा. आणि हे ऐकल्यानंतर माझ्या मनाचं समाधान झालं. पण हा सगळा निर्णय काय घेतला असेल माहेरला जाण्याचा? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सुख दुःख माझी ऐकिले कानी आणि कळवळा मनी करुणेचा. मला होणारा त्रास, मला होणारा जाच, शारीरिक व्याधीनं हे शरीर पीडित झालं असेल, त्या योगी कदाचित माझ्या प्रभू परमात्म्याला माझी दया आली असेल आणि त्यानं हा तात्काळ निर्णय घेतला. म्हणून करो निषिद्ध मूळ साऊले भातुके आणि येती एका दिशे न्यावयासी.
मला एक दिवस माझा बाप पांडुरंग परमात्मा तो घ्यायला येणार आहे, मी त्याच्या दरबारात जाणार आहे आणि घेण्यासाठी जगाचा बाप ब्रह्मांडाचा चालक येणार आहे. कोणी हातूपर हाती तो निरोप देणार नाही, कोणी एखाद्या नोकर चाकराला मित्र परिवाराला कोणाला पाठवणार नाही, मला घेण्यासाठी यमाला पाठवणार नाही. मग कारण पर्वणी कार्तिक मासाची आहे आणि अशा पवित्र असणाऱ्या पर्वणीमध्ये जाताना मला खात्री आहे संत सानिध्यामध्येच मी माझ्या जीवनाचा प्रवास करेल आणि आयुष्याच्या वाटेवर सुखद असा निरोप मी माझ्या भगवान परमात्म्याकडे देईल. त्याला माझी करुणा आली, त्याला माझी दया आली, त्यानं माझं सुख दुःख जाणलं आणि आता तो मला घेण्यासाठी येणार आहे. मग त्यांना विचारलं, तुमचं चित्त या संसारामध्ये रमत नाही, घरादारामध्ये आता चित्त लागत नाही, त्याचं काय कारण आहे? तर त्यांनी सांगितलं, त्याची पंथे माझी लागलेशी चित्त. इतक्या दिवस मी माझं मन, माझं हृदय, माझं चित्त मी माझ्या परिवाराला दिलं, पण आता माझं चित्त मी जगतनियंत्या प्रभू परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला दिलं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. ही अवस्था माझ्या जीवनामध्ये झाल्यामुळे त्याची पंथे माझे लागलीचे चित्त आणि वाट पाहे नित्य माहेराची. आतुर झाली चातकासारखी ती सुवासिनी माहेरला जाण्यासाठी वाट बघते, एक एक सेकंद मोजते आणि भगवान परमात्म्यानं यावं याच्यासाठी खरं तर परिवारानं उषा पाय त्याला हरिपाठ, महाराज गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण, वेगवेगळ्या ग्रंथाचं चिंतन, अखंड नामजप, साई भजनामध्ये तल्लीन झाल्यात आणि संत कृपेचा साईचा प्रसाद घेऊनच जाण्यासाठी तयार झालेल्या मावशी आणि तुकोबरायच्या उक्तीप्रमाणे तयार झालेली सासूरवासिनी तिला विचारलं, आता कोण येणार आहे? त्यावेळेस तिनं सांगितलं की दुसरं तिसरं कोणी येणार नाही, तर मग आता माझा बापच मला घेण्यासाठी येणार आहे. अंगे आपोलिया, तुका म्हणे आता येतील न्यावया, आणि अंगे आपोलिया माय बाप, नुसता माझा बापच नाही तर माझी आई सुद्धा माझा सुखद आनंद निरोप घेण्यासाठी ते मला घ्यायला येणार आहे. आणि मग त्यांना येण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? मग त्यांनी सांगितलं, आम्ही भजन केलं, विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये मोठ्या दुःखित अंतकरणानं बारवकर परिवारातील मातृछत्र हरपलं. आई नावाचं दैवत गेले 8 दिवस झाले चोरीला गेलं. आज पवित्र असणाऱ्या या मातृ हृदयाला वाचा फोडत असताना आईनं दिलेल्या प्रेमाची खऱ्या अर्थाने ही उधळपट्टी करण्यासाठी, आईनं दिलेल्या वात्सल्य भावाचा निरूपण करण्यासाठी मोठ्या दुःखित अंतकरणानं सर्व अप्त इष्ट या बारवकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्यासाठी हा त्रिदिनी नामयज्ञ याचंही आयोजन परिवारानं नातलगानी मोठ्या उत्साहानं केलेलं आहे. आणि त्या उत्साहानंच आजच्या या संकीर्तनामध्ये स्वर्गीय मातोश्री आमच्या सत्यभामा मावशींना ही आदरांजली देत असताना खरं म्हणजे त्यांचा आधारवड आयुष्यभर खांद्याला खांदा लावून एक सुखाची स्वप्न रंगवणारी ब्रह्मदेवानं संसाररूपी रथाची 2 चाकं म्हटलं तर पती आणि पत्नी असतात. आणि त्या योगानं खऱ्या अर्थाने मावशीचं जाणं लेकरांसाठी तर निश्चितच, पण आमच्या विठ्ठलराव काकांसाठी सुद्धा ते निश्चितच दुःखाचं आहे, शोकाचं आहे. पण निसर्ग नियमाला प्रत्येकाला सामोरी जावं लागतं. म्हणून या बारवकर परिवारातील आदरणीय रामकृष्ण भाऊ, त्याचप्रमाणे आमचे बंधुराज राजेंद्र भाऊ, भगिनी शालनताई आणि रंजनाताई आदी करून खरं म्हणजे खूप अशी सेवा करणाऱ्या 2ही सुना, त्यामध्ये सुरेखाताई आणि जयश्रीताई, मुलींच्याच रूपानं या घराण्यामध्ये त्यांना त्या प्राप्त झाल्यात. आणि सगळी नातू पंतू, बारवकर परिवार, आजींची सर्व पुतणे, भावकी, ही सर्व मंडळी अगदी पारमार्थिक आहे.
मिळालेले सगळे नातेगोते सुद्धा सगळे हबहप आहे, वैष्णव आहेत. आणि एका वैष्णवाच्या घरामध्ये, वारकऱ्याच्या घरामध्ये नियतीनं घाला घातला. आणि आज 8 दिवस झाले काळ मावशीला आपल्याला न विचारता घेऊन गेला. खऱ्या अर्थाने आजींच्या नातवंडांनी सुद्धा, विशेषत्वानं अमोलदादा असेल, गीतांजलीताई असेल, आजींच्या सर्व नातू नाती, खूप मोठी सेवा केली अमोलदादांनी. त्यांनी नाशिकमध्ये सुद्धा कर्तव्य कर्म करणं हे आपलं कर्तव्य जरी असेल, सेवा करणं हे आपलं कर्तव्य जरी असेल, पण यश येऊ द्यायचं का नाही येऊ द्यायचं हे आपल्या हातात नाही. पांडुरंगा रे पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. धागा त्याच्या हातात असतो जो पतंग रूपानं या मृत्यू लोकामध्ये भटकंती करत असतो. एक दिवस आपल्या आयुष्याचा धागा संपणार आहे. एक दिवस हे जगत आपल्याला सोडावं लागणार आहे. पण जाताना आपल्या जीवनातली योग्य पर्वणी साधनं हा जीवनातला खरा पुरुषार्थ आहे. म्हणून आजच्या या संकीर्तनाला मोठ्या धाडसानं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन, खरं म्हणजे आमच्या काकांची इच्छा होती. रामकृष्ण भाऊ, राजेंद्र भाऊ, दोन्ही अक्का, वहिनी, सगळे या परिवाराची मोठी अपेक्षा होती की कीर्तन या ठिकाणी 3.5 दिवसाचा सप्ताह झाला पाहिजे. आणि त्यातली त्यात हा योगानं खऱ्या अर्थाने आमचे पोपट मामा यांच्या संकल्पनेतून त्यांनी या कार्यक्रमाचं असं गोड सूत्रसंचलन केलं, आयोजन केलं. आणि हे आयोजन करत असताना मोरवी, सास, हांडेवाडी, मंजूर, कारवाडी या पंचक्रोशीतील सर्व वारकऱ्यांच्या समीक्षेनं, साक्षीनं, खरं म्हणजे आमचं बख्तरपूर भजनी मंडळ, म्हणजे वडगाव बख्तरपूर दोन्ही गावची, वडगावकर म्हणजे आमचे खरं पंडित भाऊ कचुनाना असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, मोठ्या प्रेमानं त्यांनी होकार दिला की आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. आणि म्हणून पंडित भाऊनी सुद्धा यामध्ये फार मोठं योगदान दिलं. मला राजू भाऊनी सांगितलं की, आणि हे सगळं करत असताना पंचक्रोशीतील गुणीजन आपण सर्वजण आहातच, पण मला वाटतं आदरणीय आमचे सागर महाराज गुमरे त्यांचे विद्यार्थी पण इथं आलेत. आणि पंडित भाऊंचा चिरंजीव सुद्धा उत्कृष्ट मृदंग वाजवतो खूप कमी वयामध्ये. अर्थात ते DNA आपल्या वडिलांकडूनच मिळालेले आहेत, पंडित भाऊंना नानांकडून मिळालेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करताना जेव्हा हे नियोजन ठरलं तेव्हा मी राजू भाऊला बोललो की मग जर सगळंच करायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हलगजरीपणा करू नका. ते म्हटले मी लगेच बाळा महाराजांना, नागेश महाराजांना फोन करतो आणि सकाळीच मी त्यांना डायरेक्ट डन करून टाकतो. असं त्याच दिवशी ठरलं आमचं, म्हणजे रक्षाविधीच्या दिवशी संध्याकाळी. आणि गोड असं नियोजन करत असताना तुम्ही सर्वजण वैष्णव वारकरी, आपण अनेक असणाऱ्या सप्तात कथा कीर्तनात प्रसंगावधान जातो, पण या प्रभागातला, या पंचक्रोशीतला हा पहिला उपक्रम आहे. पहिला उपक्रम आहे. या गंगथडीच्या गंगेच्या किनारीला जेवढी गावं असतील, अहो कावळा शिवेपर्यंत सुद्धा लोक प्रवचनात बसत नाहीत की घाई असते. तर 3 दिवसाचा सप्ताह करायला सुद्धा पुण्य लागतं. आणि हे पुण्य त्यांच्या हायतीतही त्यांनी मिळवलं. अर्थात बारवकर परिवाराचं पुण्य होतच, पण मला वाटतं खऱ्या अर्थाने समनापूर गावामध्ये उगवलेलं तुळशीचं रोपडं, राऊत परिवाराच्या दारातलं, रोकडे परिवाराच्या दारामध्ये उगवलेलं हे तुळशीचं रोपडं, अर्थात आमच्या विठ्ठलराव बारवकर काकांच्या या पवित्र प्रांगणामध्ये ते लावलं. आणि त्याच असणाऱ्या तुळशीचा वटवृक्ष झाला. बोलता बोलता ही गोड अशी 4 अपत्य ही फळं त्या वटवृक्षाला लागली. आणि आज बोलता बोलता आपण या जगताला कुणीतरी देणेदार लागतो, तो वंशाचा दिवा देऊन त्यांनी त्यांच्या ऋणातून त्या ऋणमुक्त झाल्या. आयुष्यभर सत्कर्माची, सदविचाराची पेरणी केली. आणि म्हणूनच तर नागेश महाराज मृत्यूनंतर हायतीत सुद्धा घरामध्ये टाळ वाजायला, भजन करायला ते घर वैष्णवाचं लागतं बरं का, वैष्णवाचं. म्हणून तर साधू संतांनी दिशा देताना सांगितलं, वैष्णवा घरी, वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी
सर्व धन धनती धन धनती वैष्णवाच्या घराला वेगळा बोर्ड लावायची गरज पडत नाही. ते हायतीतही भजनानंदीच असतात आणि गेल्यानंतर सुद्धा सुख दुःखाच्या पलीकडे जीवन जगतात. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जनजनती टाळ. त्यांना दुःख बाधत नाही. दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात येतं, पण त्याच्यावर मात करण्यासाठी भजन हे त्यावरचं औषध आहे. भजन हे त्यावरचं औषध आहे आणि ते देण्यासाठी ते घेण्यासाठी सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्यच लागतं गड्या. बघा तुम्ही एवढी टाळकरी या पंचक्रोशीतील. खरं म्हणजे राजू भाऊ म्हटले की आमचे गोपाल महाराज, सागर दादा, मायगावकर भजनी मंडळ सुद्धा सगळं राहणारे म्हणे. आणि संपर्क केल्याबरोबर तोही संपर्क माझ्याशी लगेच त्यांनी बोलूनही दाखवला. ही सगळीच मंडळी या पंचक्रोशीतली बघा तुम्ही, वेळापूरहून इकडनं तिकडनं सगळी मंडळी इथं आलीत. शिवाय खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं सगळं गोड शूटिंग करण्यासाठी सप्तशृंगी यूट्यूब चॅनल का वा गोड, आणि आपली पोपट भाऊंची सिस्टम आहे वाजवण्यासाठी. बरेच पक्वादे असले तरी बाळा महाराज सुद्धा हजरच आहेत. आपलं सर्वांचं कौतुक करतो. खऱ्या अर्थाने गेलेल्या व्यक्तीचं पुण्य लागतं. हे पाप्याची पितर 10व्या श्राद्धाला सुद्धा कीर्तन नाही होती, प्रवचन सुद्धा नाही. गावाचं नाव नाही सांगत, पण जाता जाता सांगतो चॅनल पुढे. एक ठिकाणी प्रवचन ठरलं 10व्याचं, 2 ठिकाणी 2 लोकांची प्रवचन होती. त्याच्यात एक ठिकाणी मी होतो आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरे महाराज होते. पापी माणसासाठी देव भजन का करू घेत नाही मला हे सांगायचंय जाता जाता. नागेश महाराज खरं म्हणजे नदीच्या कडेलाच तो दसक्रिया पिंड पाडायची त्या गावामध्ये, आणि जिथं पिंड पाडायचे तिथं वडाचं झाड होतं. खरं म्हणजे आम्हाला थोडीशी त्या अगोदर गेल्यामुळे आम्हाला लांब जागा मिळाली प्रवचनाला. आमचा मंडप बाजूला होता आणि तिकडचे पाहुणे ते वडाच्या झाडाखालीच तिथं ब्राह्मणाची पूजा वगैरे सगळं, आणि तिथंच बुवाचा मंडप वगैरे टाकलेला. खरं म्हणजे पंडित महाराज ब्राह्मणानं त्या ठिकाणी तो भात शिजवण्यासाठी थोडं ते दुकान केलं, अग्नी प्रज्वलित केला, आणि 15-20 मिनिटाच्या अवधीमध्ये प्रवचन अवघं अगदी हरे राम होऊन सुरुवात करून ओवी घेऊन महाराजांनी सुरुवात करायची प्रवचनाला, व्याख्यानाला. तेवढ्यामध्ये त्या वडाच्या फाटीवर आग्यामूळ बसलेलं होतं. वस्तुस्थिती सांगतो बरं का. म्हणजे आग्यामूळापर्यंत तो धूर तिकडे गेला, ब्राह्मणही सोडला नाही, महाराज प्रवचन करणारा सोडला नाही त्या गांध्या माशांनी, आणि नातलग सुद्धा सोडले नाही. त्याचं काय कारण आहे हो? त्याचं कारण एकच आहे, आयुष्यभर परमार्थ न करणाऱ्या व्यक्तीचा शेवटही तसाच होतो. जैशी करणी वैशी भरणी. म्हणून तर महाराज म्हणता कर भला तो हो भला. आयुष्यभर सद्विचाराची पेरणी करत असताना खऱ्या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिवस काढलेत गड्या. कष्टातून हे सगळं उभं केलं गड्या, आणि हे सगळं करत असताना संस्काराची दिशा दीक्षा दिली. पण या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जायचंय, पण जाण्यापूर्वी मृत्यूपूर्वी काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये माणसाला करून मरायचंय. मग आयुष्यभरामध्ये आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात जीवनामध्ये सदाचार जपला पाहिजे आणि आयुष्यभर परमार्थ केला पाहिजे. का करायचा परमार्थ? तर त्याचं उत्तर आहे, आम्ही संसार करायला या मृत्यू लोकात हा देह धारण करून आलोच नाही, आम्ही परमार्थ करण्यासाठीच या मृत्यू लोकात आलो. मौली ज्ञानोबा म्हणतात, देखा मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. प्रत्येक मनुष्य जात मुळातच भजनीच आहे. परमार्थिक वसा वारसा अंतकरणात आहे, कारण तो भगवान परमात्म्याचा अंश आहे. पण या नश्वर संसाराच्या पंचविषयाच्या नादाला लागून जे करण्यासाठी आलो ते न करता चुकीच्या पद्धतीचा पायंडा आम्ही अंगीकारला, आणि शेवटी त्याचा साईड इफेक्ट आहे पतन, नरक. मग आम्ही नेमकं कशासाठी आलो?
त्यावेळेस त्याचं उत्तर नागेश महाराज फार गोड दिलं का ज्या भगवंतानं आम्हाला सुंदर निर्देह दान दिला त्याचं भजन करण्यासाठी जन हा जीव दिला दाना हा जीव दिला दया जगारे जग जीवन नारायण दोया भीमरे जाते रे दोया भीमरे जाते जीव दिला आलोय भजनासाठीच केलंय आयुष्यभर भजनच आणि गेल्यानंतरही त्यांच्यासाठी भजनच. लक्षात असू द्या, कुणासाठी नाही होत. किती प्रयत्न करा तुम्ही. महाराज म्हणता मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन मुखात यायला हे आमचं एका जन्माचं पुण्य नाही. तुकोबरा म्हणता एका जन्माचं नाही. नामदेवरायाला जर विचारलं तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलं जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले माया विठ्ठले कृपा केली. माया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मरायला सुद्धा कृपा लागते का असं तुम्ही म्हणाल तर त्याचं उत्तर आहे होय बाबा, मरायला सुद्धा कृपा लागते. मग कृपा व्हावी कुणाची? जो जगाचा सूत्रधार आहे त्याची कृपा व्हावी. त्याची कृपा होणं म्हणजे नेमकं काय? मृत्यू समयी भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखात येणं ही त्याची सगळ्यात मोठी कृपा आहे. त्याचा लाभ काय, फायदा काय असं जर विचारलं तर अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखात तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. सुखरूप भगवान परमात्म्याची प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा मृत्यू समयी भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखात येतं. गोड प्रमाण दिलं नागेश महाराज. अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. त्याच्या सुखाला पारावार नाही. पण ते सहजासहजी येतंय का? त्याचा शेवट गोड होण्यासाठी सहजासहजी देवाचं नाव मुखात येतं का? महाराज म्हणतात नाही बाबा, त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागतात.
उसाचा पडे. फार गोड प्रमाण दिलं पंडित दादा. महाराज म्हणतात थोडं थोडं म्हणून आपण ज्या वेळेस तिलांजली देतो, तिळभर पुण्य आपली देण्याची पद्धती आहे. का द्यायचंय? महाराज म्हणतात त्या व्यक्तीच्या स्वर्गरोहणासाठी. आता हे 3 दिवस या ठिकाणी, आता 2 दिवसाची कीर्तन आहे, बाबांचं तळेकर बाबांचं प्रवचन आहे, उद्या हरिशरणगिरी महाराजांचं कीर्तन आहे. खरं म्हणजे अशा साधू महात्म्यानं येऊन कीर्तन करावं हेही सुद्धा जाणाऱ्याचं भाग्यच आहे. सहजासहजी हे काही घडत नाही. महाराज आणि ते पुण्य आयुष्यभर पुण्य गोळा केलं. जशी मधमाशी या फुलातून त्या फुलात, त्या फुलातून त्या फुलामध्ये जाते आणि मध गोळा करून पोळ्यामध्ये जमा करते, महाराज तसंच या जीवानं पुण्य जमा करावं. हे पुण्य कशासाठी लागतं? महाराज म्हणतात स्वर्गाच्या प्राप्तीसाठी लागतं, शेवट गोड होण्यासाठी लागतं. म्हणून सर्वस्वाचा त्याग करणारे जगद्गुरु तुकोबराय महाराज भामचंद्र घोरड्या भंडाऱ्या डोंगरावर आयुष्यातला 1 सेकंद सुद्धा वाया घालवत नाही. किती भजनामध्ये एकनिष्ठपणा आणि तत्परता होती. तर तुकोबरायला विचारलं, महाराज तुम्ही संसाराला किती वेळ दिला आणि परमार्थाला किती वेळ दिला? त्यावेळी त्यांनी सांगितलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्य मिळवलं, तिळ तिळ पुण्य मिळवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. महाराज मग किती वेळ? मग त्यांनी उत्तर दिलं, शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. माझ्या जीवनातला फक्त एवढा वेळ वाया गेला. मग हे सगळं तुम्ही कशासाठी करता? त्यावेळेस तुकोबरायांनी उत्तर दिलं, शेवट गोड होण्यासाठी. यासाठी केला वळून टाकावासा आवाज, सुंदर चाल, प्रसंगावधान. महाराज म्हणता याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आयुष्यभर अनेक जन्मजन्मांतर आम्ही या क्षणाची वाट बघत होतो. कोणत्या क्षणाची? आयुष्याच्या वाटेवर जन्म मृत्यूची वारी चुकवण्यासाठी 2 वाऱ्या सांगितल्या संत महात्म्याने आणि शास्त्राने. कोणत्या 2 वाऱ्या? देवच बोलला, मला आषाढीला आणि कार्तिकीला विसरू नका, मला तुम्हाला काही गुज सांगायचं. आषाढी कार्तिकी विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका. देवाचा शब्द आमच्या मावशींनी जेलला. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. कित्येक आषाढीच्या वाऱ्या केल्यात, पण बहुतांशी कार्तिकी वारीला आपल्या पट्ट्यातली माणसं कमी जातात, कर्नाटकातली माणसं जास्त येतात. म्हणून आपल्याकडून जशा आषाढीला दिंड्या जातात तशा कर्नाटकातून कार्तिकीला दिंड्या येतात. पण मला असं वाटतं आपल्या प्रभागातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याचा शब्द ऐकल्याच्या नंतर मावशींनी कार्तिकी एकादशीला जाणं पसंत केलं.
कार्तिकी एकादशीला मी तिकडे गेलं पाहिजे, ती वारी माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. कारण जिथं माझा जन्मदाता भगवान परमात्मा आहे ना, तिथं जीव दशेला प्राप्त झालेल्या या जीवानं, या कन्येनं त्याच्या दरबारात जावं, हा मनाचा निश्चय अंगीकारला आणि त्या पवित्र पर्वणीचा अंगीकार करून त्यांनी जाणं पसंत केलं. त्या पर्वणीमध्ये शिवाय कार्तिक स्नान, कार्तिक महिन्यामध्ये गावोगावी मंदिरामध्ये अखंड रात्रंदिवस या ठिकाणी भगवत भजन केलं जातं, ग्रंथ वाचन केलं जातं आणि पहाटचा काकडा चालतो. मावशींना घरी आणल्यापासून, नाशिकमध्ये होत्या अक्कांकडे तेव्हापासून अखंड भगवत चिंतन उशा पाय त्याला. खरं म्हणजे संतती अशी असावी, भले संपत्ती कमी असली तरी काही हरकत नाही, का केवळ आपल्या पितरांच्या उद्धारासाठी, का ज्यांनी आम्हाला ही जगदुनिया दाखवली त्यांच्यासाठी काय द्यावे त्यासी भावे उतराई. म्हणून शास्त्र सांगतं त्यांच्या उशा पायथ्याला जाणाऱ्या व्यक्तीच्या. महाराज भाऊ बोलले, आम्ही काकडा म्हणत होतो, हरिपाठ होता. महाराज साईबाबांची दिंडी आली, प्रसाद घेतला आणि हसत मुखानं जाता जाता सांगितलंय, काही क्षणाचाही विलंब न करता का झाकल या घटीचा दिवा, नेनो काय झाले केवा, या रीती ज्यानं देह ठेवला त्या व्यक्तीला सेपरेट श्रद्धांजलीची गरज पडत नाही. खऱ्या अर्थाने दिवा लावणाऱ्याला कळू नये दिवा केव्हा विझला. मरण इतकं गोड असावं, हसतमुख असावं, मग माणसं सहज म्हणतात, हात नाही आपटला, पाय नाही आपटला, डोळे नाही फाडले, अजिबात कुठल्याही प्रकारचा शरीराला त्रास न देता अहो जसा माणूस झोपला हो, माणसं सहज बोलतात. हे मरण यायला सुद्धा भाग्य लागतं. अजून मला सांगायचंय का मावशींच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या परमार्थाचं चीज त्यांना मिळालं. खरं म्हणजे आमचे विठ्ठल काका हरले आणि सत्यभामा मावशी जिंकल्या. तुम्ही म्हणाल कसं हो, तर आपल्या हिंदू सनातन परंपरेमध्ये असा दंड काय, असं शास्त्र सांगतो का जी महिला पतीच्या अगोदर आपल्या कपाळाचं सौभाग्य अबाधित राखून जाणं पसंत करते, महाराज म्हणतात ती महिला, ती धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव. धन्य भाग्याचे आहे व तिचा पती तिचा कोणालाही गाथेत जागा दिली नाही संत परंपरेनं. लुंग्या सुंग्याला जवळ सुद्धा घेतलं नाही तुकोबरायांनी. पण तुकोबरायांनी पातिव्रत्य भाव जपणाऱ्या त्या पतिव्रतेला गाथा नावाच्या प्रकरणात जागा दिली. भाग्याचं लक्षण सांगितलं त्यांचं, धन्य भाग्याची आहे तिचा पती तिचा देव. मी रक्षाविधीच्या दिवशी 2 शब्द बोललो होतो श्रद्धांजली पर. त्या दिवशी मी सत्यभामेच्या संबंधानं थोडस बोललो होतो, जास्त काही नाही. तुम्ही सगळीच मंडळी तिथं नव्हतात. काही ठराविक बोटावर मोजण्यासारखी कुटुंबातली आणि आपल्या गावातील काही ठराविक पाहुणे मंडळी या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध होती. खरं म्हणजे कोण सत्यभामा असं जर विचारलं, खरं म्हणजे मानावं लागेल गड्या आई वडिलांना, का ज्यांच्या रक्ताचे DNA संस्काराचे आमच्या मावशीच्या हृदयामध्ये होते आणि नावही फार गोड ठेवलं. नावावर खूप कुछ काही डिपेंड असतं, नावावर खूप काही असतं. आता आमची नावं कीर्तनात सांगायजोगी तर राहिलीच नाही, बुवाला पाठ करायला जड जातात, शक्य नाही, होतच नाही. पण काय नाव आहे सत्यभामा. खरं म्हणजे सत्यभामा कोण असं जर विचारलं तर पुराण आणि शास्त्र सांगतं एका राजाची मुलगी आहे, तिच्या बापाचं नाव आहे सत्राजित नावाचा राजा आहे, सत्यभामेचा बाप. आणि ती सत्राजिताची कन्या आहे, सुंदर आहे, गुणवान आहे, सगळ्या गुणांना परिपूर्ण आहे. म्हणून तर कृष्ण सख्यानं पसंती दिली सत्यभामेला पसंती देताना. आणि महाराज प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या अर्धांगिनीची इच्छा पुरवण्याचं काम कृष्ण सख्यानं केलं. माहिती आहे तुम्हाला. खरं म्हणजे
आमच्या काकांची परिस्थिती तशी नसेल आणि मावशींनी अशा इच्छा प्रगट केल्या नसतील का ज्या माझ्या पती परमेश्वराला आणून द्यायला जड जातील. कारण या संगनमताच्या विचारातूनच, या संसाराच्या विचारमंथनातूनच, सात्विक विचारातूनच ही अपत्य जन्माला आलीत. एकही माणूस त्या घराण्यातला वावगा नाही, नाव ठेवण्यासारखा नाही. सगळी माणसं एक एका हुनी बळीने इतकी सुंदर आणि पारमार्थिक. गेली 20-22 वर्षापासून खरं म्हणजे या दोन भावंडांचा, या कुटुंबाचा, मावशी काकांचा खूप जवळून संबंध आला स्वामींमुळे. आणि त्या दिवसापासून जणू काही आमचा एक खऱ्या अर्थाने नाळच वेगळा राहिला नाही. एका आईची लेकरं म्हणून एकमेकाच्या विचाराची कोणती गोष्ट करत असताना मी पहिल्यांदा राजू भाऊच्या कानावर घातली असेल. आणि राजू भाऊंना कोणतंही काम करायचं असेल, गाडी घ्यायची असेल, काय करायचं असेल, कोणतंही, तरी त्यांनी माझ्या कानावर घातलं असेल. अगदी जिव्हाळा, प्रेम ते असतं आत्तापर्यंत. आणि म्हणून आज मला या दुःखातून उतराई होण्यासाठी तुमची काय इच्छा आहे? मावशींचीच इच्छा असेल का माझ्या लेकरानं माझा स्तुतीपट माझ्या नातेवाईकाच्या समोर गावा आणि कदाचित ते ऋण, ते कर्ज आणि त्या कर्जातून थोडीशी परतफेड करण्यासाठी मी या नारदी व्यासपीठावर उभा आहे. आयुष्याच्या वाटेवर काही माणसं इतकी गोड असतात, ती जास्त नसतात. प्रसादासारखी असतात नागेश महाराज. प्रसाद हा जास्त नसतो. सत्यनारायणाचा प्रसाद थोडासा हातावर दिला जातो रविदादा, पण तो खाल्ल्याच्या नंतर दिवसभर त्याची चव असते. पंक्तीतला शिरा बचकानं वाढला तरी काय मजा नसते. तशी काही माणसं प्रासादिक रूपाने जीवनामध्ये येतात आणि अखंड त्यांची ती चव, त्यांचा तो सुगंध, त्यांचे ते गुण माणसाच्या हृदय पटलावर जसं दगडावर एखाद्या लेण्यावर त्या ठिकाणी चित्र कोरावं, तसं अनेकांच्या हृदयावर महाराज त्यांनी जागा मिळवावी. मी नेहमी सांगत असतो, मृत्यूपूर्वी माणसाला एवढंच जमलं पाहिजे. बँक बॅलन्स वाढवल्यापेक्षा, 7 बाऱ्या उतार्याला नावं जोडल्यापेक्षा, इतर हक्कात नावं लावल्यापेक्षा, मृत्यूनंतर दुसऱ्याच्या हृदयावर मृत्यूपूर्वी जागा करून मरा. उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुकामणे मरणती सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. मृत्यूनंतर सुद्धा सुगंध दरवळत राहिला पाहिजे. कीर्ती या जगतामध्ये शिल्लक असली पाहिजे. पण कीर्ती कशी असावी? 2 प्रकाराची कीर्ती सांगितली शास्त्रकारानं. एक सत्कीर्ती आहे आणि दुसरी अपकीर्ती आहे. का एक सत्कीर्ती आहे आणि दुसरी अपकीर्ती आहे. मिळवायची कोणती याचं स्वातंत्र्य गोपाल महाराज प्रत्येकाला दिलेलं आहे बरं का. अपकीर्ती मिळवायची का सत्कीर्ती मिळवायची? तुकोबरायनं स्पष्टपणे निर्वाळा केला. तुका म्हणे बरवे आणि सत्कीर्तीनं मरावे, अपकीर्तीनं नाही मारायचं. मरायचं असेल तर सत्कीर्तीनं. आज 8 दिवस झाली. सगळे नातेवाईक, पाहुणे रावळे, आमचे सर्व असणारे स्वामींशी निगडीत असलेले सर्व स्वयंसेवक आणि राजू भाऊने अनेक प्रकारानं जोडलेली माणसं. खरं म्हणजे राजू भाऊंच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर अनेक संबंध जोडवण्याचा सुद्धा छंद राजू भाऊंकडे होता. ज्या ज्या वेळेस असे काही बायोडाटे मी राजू भाऊंना सांगितले, ते म्हणायचे अमक्या ठिकाणी असा नवरदेव, अमक्या ठिकाणी अशी नवरी. मला असं वाटतं एकाचे 2 करता आले पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये 2चे 4 करता आले पाहिजे. कुणाच्याही जीवनामध्ये आपल्याला बढती करता आली पाहिजे. गाड्या हे सगळ्यांनाच शक्य नसतं, पण दुसऱ्याचं चांगलं व्हावं यासाठी सुद्धा मन मोठं लागतं आणि त्याला संस्कार लागतात. कारण या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्याच नशिबात नसतात. खरं म्हणजे मावशींचे हे सगळे लळे पुरवत असताना त्यांच्या आजारावर मात करण्यासाठी पाहिजे तेवढा खर्च केला, कष्ट केले, पण नियतीच्या मनात होतं सगळ्याची इच्छा पूर्ण करणं शक्य नाही. मी सांगत होतो, सत्यभामेनं आपल्या पती परमेश्वराकडे इच्छा प्रगट केली, तुम्ही मला स्वर्गात घेऊन गेला. पण इंद्र दरबारामध्ये मी पारिजातक नावाचं झाड बघितलं. पारिजातक नावाचं झाड बघितलं तसं ते खूप औषधी सांगितलं वनस्पती शास्त्रानं, पारिजातकाचं झाड. पण आता जे पारिजातकाचं झाड तुमच्या माझ्या अंगणात आहे,
मला असं वाटतं त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया झालेलं झाड ते आहे. पण मूळ स्वरूपातलं पारिजातकाचं झाड पंडित महाराज ते इंद्र दरबारातलं आहे. आणि इंद्राच्या दरबारामध्ये सुगंध दरवळत असताना पारिजातकाचं झाड पाहिलं आणि हट्टाला पेटलेल्या सत्यभामेनं कृष्ण सख्याला सांगितलं की आजपर्यंत तुमच्याकडे मी साडी नाही मागितली, पातळ नाही मागितलं, दागिने नाही मागितले, काहीच नाही मागितले. का? काही गरज नाही. माझा बाप एवढा श्रीमंत आहे का माझ्या बापानच मला शमंतक नावाचा मणी दिलेला आहे. तो दिवसाला काही सोनं देत होता. सत्यभामेची परिस्थिती सांगतो. बरे वैयक्तिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या त्या नावामध्ये जे दर्द भरीत असणार, मला वाटतं त्या नावाला आमच्या मावशीने कलंक लावू दिला नाही. त्या नावासारखंच जीवन. भौतिक परिस्थिती नादुरुस्त असेल पण पारमार्थिक संपत्ती फार गोड, चांगली, उंचीची. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात भौतिक प्रॉपर्टीला कोण नाही मोजत. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती बँक बॅलन्स, सातबारा किती मोठा आहे, कोणीच नाही. पण तुमच्याकडे जर शाब्दिक धन जर असेल तर जग तुम्हाला स्वीकारतं, भगवंत तुमचा अंगीकार करतो. तुकोबराला विचारलं तुम्ही एवढे देवाच्या जवळ का गेले? तेव्हा तुकोबरायानं सांगितलं की आमच्या घरी हेच धन आहे. मना आम्हा घरी आम्हा घरी धन शब्दाचीच रचने, आम्हा घरी धन शब्दाचीच रचने, घरी धन शब्दाची घरी शब्दाची चचासे यज्ञ करू, शब्दाची चचासे यज्ञ करू, आम्हा घरी धन शब्दाची आम्हा घरी धन शब्दाची हे धन महत्वाचं आहे. या धनानं मानवी जीवनाचं मोठेपण आहे. आणि ते मोठेपण त्यांच्या गेल्याच्या नंतर आपल्याला नातेवाईकाला पाहायला मिळतंय. एखादा बोवा मेला तरी सप्ता नाही होत, त्यांच्यासाठी कथा कीर्तन केलं जात नाही. पण यांनी आयुष्याच्या वाटेवर तहानलेला पाणी आणि भुकेलेला अन्न पारवकर परिवाराच्या दारामध्ये लक्ष्मीच्या रूपानं आलेली ही सत्यभामा आहे. तिचे छंद पुरवताना भगवंतानं स्वर्गातलं इंद्र दरबारातलं पारिजातक नावाचा वृक्ष महाराज युद्ध करून मृत्यू लोकात आणला. पारिजातक नावाचा वृक्ष या मृत्यू लोकामध्ये का आला तर त्याचं उत्तर आहे आपल्या धर्मपत्नीच्या आवडीसाठी. धर्मपत्नी दुसरी तिसरी नाही, मग ती म्हणजे फक्त सत्यभामा. आणि त्या सत्यभामेनं आपल्या पतिदेवाच्या संबंधानं जन्मोजन्मी कृष्ण मला मिळावा याच्यासाठी नारदा मी काय केलं पाहिजे. मी त्या दिवशी थोडस बोललो होतो. मला कायम स्वरूपी कृष्ण मिळावा याच्यासाठी मी काय केलं पाहिजे. तेव्हा नारदानं सांगितलं जी वस्तू आपल्या आवडीची ती वस्तू दान केली पाहिजे. जी वस्तू आपल्या आवडीची आहे ती वस्तू दान केली का ती पुन्हा पुन्हा मिळते, पुन्हा पुन्हा मिळते. म्हणून आपल्याकडे कदाचित जर 100 रुपये येत असतील तर ते 100 रुपये आपण दान धर्मात दिले तर त्याचे 200 मिळतात. या अनुभव तुम्ही आपण वारकऱ्यांनी बघितलेत. पण ज्यांना आजपर्यंत कधी आहे ती वस्तू कोणाला दान म्हणून दिलीच नाही, ती आपली म्हणून समजलं, दारिद्र्य यायला टाइम लागत नाही. बोल मी सहज बोललो. हे सगळा लवाजमा, ही सगळी चांगली गोड वजनदार माणसं कलाकार गुणीजनित आहेत. ते म्हणले काळजीच कशाला करायची, मला आईसाठीच करायचंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे मोकळ्या मनानं हे सगळं तिनं आम्हाला हे सगळं दिलं तर तिच्यासाठी महाराज आम्हाला हे छोटासा उपक्रम आम्हाला राबवायचा आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. जिनं आम्हाला सगळं भरभरून दिलं, संस्कार नावाची गोष्ट दिली त्याच्याबरोबर. याच्यापेक्षा वेगळ्या धनाची काही गरज नाही. आणि आज तिच्या ऋणातून उतराई होण्याचा पवित्र दिवस आहे. एक जुनी कविता होती, गे माय भू तुझे मी फेरीन पांग सारे, आणीला आरतीला हे चंद्र सूर्य तारे, आई तुझ्या पुढे मी अजून आहे ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, आता हळूच पाना,
आता हळूच पाना. तो प्रेम पाना जिनं पाजला, जिच्या दुधावर आम्ही मोठे झालो, त्या दुधाचे उपकार आहेत, त्या दुधाचं कर्ज आहे, ही परतफेड. हा 3.5 दिवसाचा 3 दिवसाचा यज्ञ करून, त्यांच्या नावानं अन्नदान करून, त्यांच्या नावानं पिंडदान तिलांजली करून, हे सगळं आम्हाला मिळवायचंय. कारण तिचा स्वर्गाचा प्रवास सुखाचा करताना आम्हाला बघायचा आहे. आयुष्यभर आजपर्यंत तिला मी कधी नाराज ठेवलं नाही. ती आमच्या लेकरांवर कधी, सुनाबाळावर, कोणावर, नातवंडावर कधी नाराज नाही. खरं मन मोकळी माणसं अशीच असतात. आयुष्याच्या वाटेवरती कुणाला दोष देऊन जीवन जगतच नाही. दोष द्यायचा असेल तर स्वतःच्या मनाला आणि आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या प्रारब्धाला द्यावा. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. तुका म्हणे आता देवा का रुसावे, महा मनासी पुसावे काय केले. फार जगद्गुरु तुकोबरानं गोड टिपणं केली राव. जगद्गुरु तुकोबरानं त्यात मनाला विचारा, आपण चांगलं केलं असेल तर ते पुण्याच्या रूपानं भोग द्यायला येतं, आणि जर आपण वाईट केलं असेल तर ते पापाच्या रूपानं माणसाच्या जीवनामध्ये भोग द्यायला येत असतं. म्हणून आयुष्यभर सद्विचाराची पेरणी करत असताना सांगा, जन्मोजन्मी कृष्ण मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे. आवडीची वस्तू दान दिली पाहिजे. मग याच्यानंतर कोणत्याच दहाव्या श्राद्धाच्या कीर्तनात नाही ऐकायची हे तुम्ही. मी खात्रीपूर्वक सांगतो. गोरख भाऊंकडे ही चौचरणी प्रमाण फार असतात. सत्यभामेनं केलेलं दान आहे नारदाच्या सल्ल्यावरनं. काय आवडतं सत्यभामे तुला. तेव्हा तिनं सांगितलं, मला जगात दुसरं काहीच आवडत नाही, मला माझा पती परमेश्वर आवडतो. काय पती परमेश्वर आवडतो, मला कृष्ण आवडतो. मग कृष्ण तुला कायम मिळावा असं वाटत असेल, कृष्णाला दान करून टाक. कुणाला दान करू. नारद म्हटलं मलाच कर, मला दान देऊन टाक कृष्ण सख्याला. जर मला तू दान दिलं तर कायम स्वरूपी कृष्ण तुला मिळेल. कदाचित हीच अपेक्षा आमच्या सत्यभामा मावशीने सुद्धा पांडुरंगाकडे केली असेल, का कायम स्वरूपी विठ्ठल माझ्या सानिध्यात राहावा. त्याच्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. जन्मोजन्मी अखंड मला त्यांचा संग मिळावा. म्हणून या सर्वस्वाचा त्याग करत असताना त्या सत्यभामेनं सांगितलं, ठीक आहे देऊन टाका. आणि मग नारदाला त्या ठिकाणी दान देऊन टाकलं. आणि नारदानं भगवान परमात्म्याला घेतलं. आणि जेव्हा घेतल्यानंतर महाराज देवाला घेऊन नारद निघतो, त्यावेळेस सगळी मंडळी शोक सागरामध्ये बुडालेली आहेत. सत्यभामेला सांगितलं, तू काय करून बसलीस हे सगळी काय. पुन्हा भगवंताला मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे. बळीराम दादा वगैरे सगळी मंडळी आडवी झाली आणि विचारलं नारदाला, नारदा तू देवाला चोरून नेतोस का. चोरून नाही, राजी खुशीनं मला देव दान मिळालेलं आहे. आणि राजी खुशीनं दान मिळालेल्या देवाला मला घेऊन जायला त्याला चोरी कसं म्हणत्या. कोणी दिलं. सत्यभामेनं देव माझ्या स्वाधीन केला. तिला जन्मोजन्मी कृष्ण मिळावा म्हणून. कृष्ण परत द्यायचं काय घेशील. कृष्णाला परत द्यायचं काय घेशील असं विचारलं. त्यावेळेस नारदानं सांगितलं, कृष्णाच्या वजनाचं सोनं देणार असेल तर कृष्ण परत. सत्यभामेनं सांगितलं, मला शमंतक मणी माझ्या बापानं दिलेला आहे. दिवसाला काही टनानं सोनं तो त्या ठिकाणी देतोय. आणि असा म्हणे इथं सोनं देत असेल तर मी माझ्या जवळचं आणि मी तयार केलेलं सगळं सोनं कृष्णाच्या मोबदल्यात देऊन टाकेल. त्यावेळेस सत्यभामेच्या ठिकाणचा थोडासा झालेला अहंकार देवानं दाखवून दिला. देव सोन्यानं मिळत नाही, देव पैशानं मिळत नाही. मग येत सेवा हा दारवंटा. देव श्रद्धेनं मिळतो, देव भावानं मिळतो, देव भजनानं मिळतो. आणि ते आयुष्यभर भजन. त्या दिवसापासून आमच्या सत्यभामा मावशीने केवळ विठ्ठल मला मिळावा आणि माझी लेकर, माझ्या सुना, माझे नातू, सर्व नातू पंतू नात सुना सुखानं गुण्या गोविंदानं राहावं
हीच विनंती माझ्या पांडुरंग परमात्म्याला केली असेल. आणि हे सगळं करता करता आयुष्याच्या वाटेवर महाराज या संसाराच्या व्यथा कथा अनेक प्रकारानं भोगल्यात. दुःखामागून दुःख जीवनामध्ये आलेत. सावरण्यासाठी भजन हेच त्यावरचं औषध ठरलं. आणि एक दिवस आपल्या संसारातलं दुःख हे जीवनामध्ये भोगून झाल्याच्या नंतर त्यावेळेस तक्रार केली. कुठं चाललात वारकरी तुम्ही? या रस्त्यानं लई वारकरी जातात. पंढरीच्या वाऱ्यांच्या दिंड्या 2-5 दिंड्या इथं नाश्ता भोजनाला असतात. आणि मग त्या वारकऱ्यांकडे निरोप दिला. जा आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला जाऊन तुम्ही सांगा माझी व्यथा कथा. मग त्या संताच्या चरणावर नतमस्तक होऊन रिक्वेस्ट केली. म्हणा तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, भोजनाला थांबली. बारवकर परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये. आणि मावशीनी नकळत रामकृष्ण भाऊला विचारलं नाही, राजू दादाला विचारलं नाही, दोन्ही कन्येला विचारलं नाही, निरोप दिला. तुम्ही सनकादिक संत, म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा उपकार करा. कारण तुम्ही उपकार करण्यासाठी चालात ना, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मग माझी एवढी समस्या, माझा एवढा निरोप माझ्या पांडुरंगाला घेऊन जा, एवढा निरोप माझ्या पांडुरंगाला द्या. राजू भाऊनी सांगितलं आता पायी जाणं शक्य नाही तर मला एसटीनं कोईनं पण घेऊन चला. काय तळमळ आहे त्याबद्दलची. एवढा निरोप माझा पांडुरंगाला द्या. पांडुरंगाकडे निरोप मिळाला. आणि निरोप मिळता क्षणी पांडुरंग परमात्म्याने साधू संताला सांगितलं की जाऊन सांगा, काळजी करू नका, तुमचा निरोप मला मिळाला. आणि मी लगेच निर्णय घेतला का तुम्हाला घेण्यासाठी मी येणार आहे. तुम्ही तुमची बॅग भरून तयार राहा. हा सुखद निरोप साधू संतांकडून मिळाल्याच्या नंतर आता चेहऱ्यावरचं नैराश्य गेलं आणि चेहऱ्यावर हसू आलं. तेव्हा बाकीच्या लोकांनी विचारलं का हो एवढा शारीरिक त्रास, एवढ्या व्याधी, आणि जाताना तुम्ही हसत मुख का? तेव्हा अभंगाच्या पहिल्या चरणात त्याचं उत्तर दिलं. आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या सुंदर चालीनं गोपाल महाराज अभंग जन्माला आला. काटा 8:30 ओलांडून गेला. महाराज म्हणता आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. साधू संतांकडून मला हा निरोप मिळाला. सुखद बातमी मिळाल्याच्या नंतर माझ्या चेहऱ्यावरचं नैराश्य गेलं आणि आता आनंद माझ्या चेहऱ्यावर या ठिकाणी प्रगट झाला. मी माझ्या माहेरला जाण्यासाठी तयारी केली. महाराज खरं म्हणजे इथं राहण्यासाठी कुणी आलंच नाही गड्या. सगळेजण तुम्ही आपण जाण्यासाठी चालू, पण जाताना वेळ योग्य निवडली पाहिजे आणि जाताना योग्य ठिकाणीच गेलं पाहिजे. चुकीच्या पत्त्यावर गेलं तर त्रास होतो आणि योग्य पत्त्यावर गेलं तर सगळी व्यवस्था होते.
मग आपला योग्य पत्ता आहे ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातनहा. भगवान परमात्म्याच्या दरबारात जाणं, जिथून आम्ही निघालो तिथं जाणं, हाच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा सुखकर प्रवास आहे. आणि त्याच्यासाठी आयुष्यभर सद्विचाराची पेरणी करावी लागेल. मग महाराज बसतानच आपलं उतरायचं कधी हे पहिल्यांदा ठरलं पाहिजे. गाडीत बसतानच कुठं उतरायचंय हे पहिल्यांदा ठरलं पाहिजे. मॅपच्या भरोश्यावर काही खरं नाही बरं का. मॅप कुठून कुठं घेऊन जातो. म्हणून त्याला संत विचाराचं सूत्र लागतं. महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अर्थात महाराज याचा संघ जीवनामध्ये असावा लागतो आणि मग मानवी जीवनाचा प्रवास करावा लागतो. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला निघालेला आहे. आणि जाताना त्यानं त्या ठिकाणी योग्य मुक्कामाच्या ठिकाणाला जाण्यासाठी महाराज म्हणतात त्यानं त्याची व्यवस्था करून ठेवली पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल जीव हा प्रवासी कसा, तर त्याला नाथबाबांचं गोड प्रमाण आहे. नाथबाबांनी त्याला दृष्टांत देताना एका वाटसरूचा दृष्टांत दिला. महाराज तो वाटसरू प्रवासाला निघाल्याच्या नंतर रात्र झाली का थांबतो आणि दिवस उघडला का चालता होतो, कारण त्याला त्याचा रन कटायचा. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. तैसे आवे जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठवून गेला. जीवन इतकं गोड आणि सुंदर असलं पाहिजे. ते आयुष्याच्या वाटेवर माणसाला सत्पात्री सजवता आलं पाहिजे. सुखद निरोप मिळाल्याच्या नंतर आता बाकी चेहरा बदलला, नैराश्य गेलं, आनंद चेहऱ्यावर आला. आणि मग भेटेल त्याला सांगायचे आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. माझ्या साधू संतांनी मला सुखद अशी खुशालीची बातमी सांगितली का मला माझ्या माहेरला जायचंय, माझ्या माहेरला मला जायचंय. माहेरात असतं कोण? माहेरामध्ये असतात आई आणि बाप. आई आणि बाप. पंढरपुरामध्ये कोण आहे? महाराज म्हणतात पंढरपुरामध्ये माझी आई आणि बाप आहे. बाप म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि आई म्हणजे आमची रुक्मिणी. सकाळी गोत माझे पंढरीची वा. सकाळी गोत माझे पंढरीची सकाळी गोत माझे पंढरीची सकाळी गोत माझे पंढरीची बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची आना, बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची आना. धनी वारी आपुले माहे, आसे ना धनी वारी आसे माहेरी. बहीण चंद्रभागा आहे, भाऊ माझा पुंडलिक आहे, आई वडील माझं सकळ गोत्र त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आहे. मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. माझ्या गोतवळ्यामध्ये मला जायचं आहे. कदाचित या पवित्र कार्तिकी वारीचा औचित्य साधून मावशींनी या गोतवळ्याला सोडून, बारवकर परिवाराच्या गोतवळ्याला सोडून खऱ्या गोतवळ्यामध्ये जाणं पसंत केलं. जात असताना खरं माहेर आपलं पंढरीच आहे, जिथं आमचे आईबाप असतात. एका जन्मापुरता मिळालेले आई वडील हे आपल्या प्रारब्धानं मिळालेले असतात, पण जन्मोजन्मीचे आई वडील पंढरपुरात आहे. म्हणून माझे माहेर पंढरी. पंढरी हे माझं माहेर आहे. माऊली ज्ञानोबराय पुरुष जरी दिसत असतील पण लेकीची भूमिका घेतात. आणि या जगातला सर्वस्व सारासार विचार केल्यानंतर, या समाजाचं दुःख पाहिल्यानंतर माऊली ज्ञानोबरायाचा चेहरा पडला आणि माऊली ज्ञानोबरायानं एक प्रतिज्ञा केली. काही प्रतिज्ञा फोल ठरल्या लोकांच्या,
पण काहींच्या प्रतिज्ञा, संतांच्या प्रतिज्ञा शक्यतो खऱ्या ठरल्या, सत्य ठरल्या, चांगल्या ठरल्या. मग त्यामध्ये पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, रावणानं प्रतिज्ञा केली, देवानं प्रतिज्ञा केली. मला बाकी प्रतिज्ञा सांगायच्या नाही. इतिहासामध्ये लोकमान्य टिळकांची प्रतिज्ञा सर्वांना ज्ञात आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मिळवणारच. ही प्रतिज्ञा आपण ऐकली. तशी माऊली ज्ञानोबरायानं सुद्धा एक प्रतिज्ञा तयार केली. ती प्रतिज्ञा अशी आहे, अवघाची संसार सुखाचा करे आनंद भरीना तीन लोके जाईन गे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा बोलिया. काटा पाहुणे नोकड गेला, 2-5 मिनिटात आवरायचंय. जाई नगे माहे तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपोलिया. महाराज, माझं माहेर पंढरपुरात आहे आणि माझ्या माहेरातला बाप एवढा बलदंड आहे, सर्वगुण संपन्न आहे. महाराज, त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. तोच एवढी ही प्रतिज्ञा पूर्ण करू शकतो. बाकी ते तुमच्या माझ्या हातात नाही, शासनाच्या हातात नाही, केंद्राच्या ना राज्याच्या ना गाव लेवलला. मग ते भगवान परमात्म्याच्या हातात आहे. यदादित्य गतम तेजो जगत भास आहे, ते खिलम गीता सांगते. म्हणून त्याच्या हातात असल्यामुळे मी त्याच्याकडे ही तक्रार नोंदवणार आहे का दुःखाचा संसार मला सुखाचा करायचा आहे, आणि त्याच्यासाठी मी माझ्या माहेरला चाललेत. मग माहेरला जात असताना बाकीच्यांनी विचारलं, खरंच माहेरला निघालात तुम्ही? हो, माझ्या माहेरला मला जायचंय. मग त्याच्यासाठी तुमचं आणि तिकडचं नातं काय? त्यांनी सांगितलं, माझी खरं तर मी या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर तिकडची लेक आहे आणि इकडची सासूरवाशिनी आहे. संताच्या घरची लेक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये मी सासूरवासिनी म्हणून आलेत. म्हणून लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची वगैरे प्रमाणे तुमची पाठ आहे. महाराज, त्या लेकीच्या भूमिकेतून जाणं पसंत केल्यानंतर त्यांना बाकीच्यांनी विचारलं, ही तयारी कुठं, कशासाठी? मग त्यांनी सांगितलं, बाई बाई जाते ग माहेर, बाई बाई जाते ग माहेराला, 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 बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला, बाई बाई माझ्या मूळच्या घराला. माझं मूळचं घर तिकडचं आहे. पण हे सगळं तुम्ही कसा निर्णय घेतला? माझी तक्रार मी माझ्या बापाकडे मांडली आणि शेवटी काहीही जरी झाला तरी तो माझा बाप आहे, मी त्याची लेक आहे. माझा कळवळा त्याला येईल नाही तर दुसऱ्याला कसं काय येईल? त्यानं माझ्या सासरचं सगळं ऑब्झर्व केलं, कोण कुणाचं आहे. मग महाराज म्हणतात, इथं कोणी कुणाचं नाही, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला, प्रत्येकाचा जाच आहे. कल्पना नावाची सासू आहे, महाराज दंभ नावाचा सासरा आहे, अहंकार नावाचा नवरा आहे. वेगवेगळ्या प्रकाराने त्याचा जाच या मृत्यू लोकामध्ये मला आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्व केल्यानंतर माझ्या बापानं निर्णय घेतला, ध्रुवपदात दुसऱ्याच्या सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले
अभ्यास केला, आगल बगलनं चौकशी केली, या घरात माझ्या लेकीला काय त्रास आहे. मग 4 वेळेस समजूतपणाच्या शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगितल्या. पण तरीही जात जर कमी होत नसेल तर माझ्या सगळ्या दुःखाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का कदाचित या संसाराच्या जाचामध्ये माझ्या पोरीनं जर बरं वाईट केलं तर म्हशीचे सिंग म्हशीला कधीच जड होत नाही, तसं आई वडिलाला आपली मुलगी कधीच जड होत नाही. मग शेवटचा पर्याय असतो, ठीक आहे, जर तुला सासरी एवढा त्रास असेल तर काळजी करू नको, उद्यापासून या घरात मग 2 मुलाच्या बरोबर तू सुद्धा माझ्यासाठी तिसरी. खरं म्हणजे मला या कुटुंबाचा पुन्हा एक आदर्श वाटतो का आपल्या भगिनींच्या संबंधानं, ताईंच्या संबंधानं किती सेवा करावी. ही सगळ्यांच्याच नशिबात नसते गड्या राजू. तुम्ही खूप भाग्यवान आहे का तुम्हाला खऱ्या अर्थाने ही ताईंची सेवा करण्याची संधी भगवंतानं दृष्टी दिली नाही, पण ज्ञान खूप दिलं आमच्या ताईंना. ज्ञानेश्वरी जरी आपल्याला भगवंतानं या ठिकाणी दृष्टी दिली नसेल तर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवर बोट फिरवायचं आहे, सात्विक विचाराची पुष्टी द्यायची आहे. आणि काही नाही महाराज, ज्यानं चोच दिली त्यानं चारा दिलेला असतो, पण कुणाच्या पावलानं काय येतं हे कळायला सुद्धा नशीब लागतं, कळायला सुद्धा नशीब लागतं. माझ्याकडं सुद्धा एक अपंग बहीण मी सांभाळली. नियतीनं मला जास्त दिवस तिची सेवेची संधी नाही दिली, पण खरं म्हणजे तिच्या सेवेतून मला जो आनंद मिळत होता आणि 4 लोकात मला आनंदानं सांगता यायचं, कारण चांगली माणसं तर कोणी सांभाळेल रे. जी माणसं फायद्याची, जी आपल्या नफ्याची आहे ती माणसं कोणी सांभाळेल स्वार्थापोटी. पण खरं म्हणजे अनाथाला सनात करण्याचं ज्ञान आणि खऱ्या अर्थाने ती संकल्पना ज्याच्या अंतकरणात आहे ना, खरं सांगू खरा परमार्थ तोच आहे. माणसाच्या अंतकरणातला माणूस हा देव स्वरूपानं पाहायला सुद्धा काळीज लागतं. आज माणुसकी आणि आमच्या अंतकरणातला माणूसपणाचा भाव मेला, आज सैतान जागा झाला. पण या कुटुंबाचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच पडेल. सुख दुःख माझे ऐकिले कानी, माझ्या बापानं माझ्या सुख दुःखाची कहाणी ऐकली आणि शेवटी त्याच्या जड अंतकरणाच्या हृदयाला सुद्धा पाजर फुटला आणि त्यानं तातडीनं निर्णय घेतला आणि त्याच मनाला वाटलं की बस आता मला हिला मूळ लावायला जायचंय. 3ऱ्या चरणात आहे करुणी सिद्ध मूळ सावले भातुके, क्या बात है. करुणी सिद्ध मूळ सावले भातुके, करुणी सिद्ध मूळ सावले भातुके. धाडसाचा निर्णय करून सिद्ध मूळ सावले भातुके आणि येती एकादशी न्यावयासे. एक दिवस त्यांनी मला न्यायला यायचं ठरवलं. तो दिवस अगदी जवळ आहेत आणि आता मी चातक जसा वरुणाची वाट बघत असतो तसं मी माझ्या बापाची वाट बघते. महाराज कशा पद्धतीनं, मग त्यांनी सांगितलं, जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी किंवा चुकली या बाळ हुरु हुरु पाहे. महाराज म्हणतात जसं बाळ माय लेकराचा वियोग होतो तेव्हा ते लेकरू जशी आईची वाट बघत असतो तसं मी त्या भगवान परमात्म्याची वाट बघते. माझं चित्त त्याच्या दिशेनं लागलं. पुढच्या चरणात या
सुंदर आहे, वाजवण्यात गोडवा आहे, गोड आपण प्रमाण दिलं. महाराज म्हणतात त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. अखंड त्या भगवान परमात्म्याकडे आता माझं चित्त लागलं. आता या संसारामध्ये माझं मन रमत नाही, चित्त संसारामध्ये लागत नाही, चित्त माझं भगवान परमात्म्याकडे आता लागलंय. आणि मग आपण त्या ठिकाणी माणूस म्हणतो, ताई मला ओळखलं का, दादा माझ्याकडे बघा ना, हे काय म्हणतात ते पहा ना, त्यांनी आणलेलं थोडंसं खाना. तो काहीच नाही, डोळे असून सुद्धा तो त्या ठिकाणी आपल्याला ओळखत नाही, कान असून सुद्धा तो ऐकत नाही, वाचा असून सुद्धा ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाही. कारण त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, आणि वाट पाहे नित्य माहेराची. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळी भावा पांडुरंग. आता फक्त आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. बस आता तोच माझ्या डोळ्याच्या बाहुलीमध्ये बसलेला आहे. आता संसारातलं कोणीच नाही, नातू नाही, पंतू नाही, नातसुना नाही, कुणी नाही, मुलगा नाही, सुना अजिबात नाही. कारण आता फक्त आणि फक्त त्याची वाट बघत होते, आणि तोच माझ्यासाठी आता माझ्या समोर उभा राहिला. आता मी त्याची वाट बघते, त्याच्या प्रतीक्षेत आहे. आणि ती प्रतीक्षा जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा दाखवली, सांगितली. देव का येत नाही म्हणून भगवान परमात्म्यानं पुन्हा 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 देवाची अपेक्षा केली, आणि दिसत नाही भगवान परमात्मा. वाट पाहून पाहून आपण म्हणतो डोळे शिनले, दिसत नाही. मग कधी कधी एखाद्या वेळेस एखादा कीर्तनकार कीर्तनाला थोडासा लेट होतो, तेव्हा माणसं सहज आयोजक ड्रायव्हरला फोन कर, त्यांच्या बरोबरच्या गायकाला फोन कर, याला कर त्याला कर. का? त्याचं कारण काय? अवकुठपर्यंत आले. तसं भगवान परमात्म्याला येत नाही इतकी वाट बघून सुद्धा तेव्हा भगवंतानं देवाच्या ड्रायव्हरला विनंती केली, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. माझा उद्धार करण्यासाठी माझा बाप घेऊन ये गरुडा, थोडा वेगानं ये, सगळे गेअर टाक, फास्ट ये, मी वाट बघते. असं म्हटल्यानंतर मग वाट बघत असताना देवाला येण्यापर्यंत काय केलं ते तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. विठोबा रखुमाई रखुमाई फोटोला टाका, तिकडं फोटोला द्या, एक विनेल टाका. हा ना घ्या तुम्ही, तर अमोल भाऊ इकडे देतील. यथामथी यथावकाश. धावत्या वेगामध्ये अभंगाचा सरळ शब्दाचा भाव तुमच्या समोर ठेवला. स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री, तो विण्याला द्यायला पाहिजे होता. हां, आणि छोटा हात आणि हा फोटोला टाका. सत्यभामा मावशींच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने या लेकरांच्या जीवनातलं मातृछत्र हरपलेलं आहे. ते दुःख सावरण्याची शक्ती ऊर्जा भगवान परमात्मा या परिवाराला देवत, असा आशावाद पांडुरंग परमात्म्याच्या आणि सिद्धेश्वराच्या चरणी व्यक्त करतो. या ठिकाणी खूप असं वाटत नाही आपल्याला काही दसक्रियेच्या अगोदरचं हे 8व्या दिवसाचं कीर्तन आहे, आणि खूप अगदी शांत वातावरण, ज्याला निर्मिती म्हणतो, ती आपल्याला इथं पाहायला मिळाली. त्याचं काय कारण आहे तर गेलेल्या व्यक्तीचं पुण्य असतं. ते गेलेल्या व्यक्तीने आयुष्यभरामध्ये केलेली ही सत्कर्माची पावती आहे. आणि आज खऱ्या अर्थाने मावशीच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी मावशींच्या इच्छेप्रमाणेच, तुमची इच्छा काय मला माहीत नाही, पण त्यांच्या इच्छेसाठीच मी हे छोटंसं वाक्पुष्प मावशीच्या चरणारविंदी समर्पित करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या गुणीजनांचं गोड असं कौतुक करतो, आणि आयुष्याच्या वाटेवर त्याच्याच प्रतीक्षेत राहा.
का ज्याच्या संगतीत आपल्या संधीचं सोनं होईल. आणि मग कुणाच्या बरोबर, महाराज म्हणता कुणाच्या हातात हात देऊ नका. जिथं आपण हात आणि हृदय देऊ आणि आपल्या हृदयाला धोका बसेल आणि हाताला झटका बसेल, कुणाला हृदय आणि हात देऊ नका. मग ज्याला हात दिल्याच्या नंतर यशाच्या शिखरापर्यंत नेईल आणि ज्याला हृदय दिल्याच्या नंतर आपल्या हृदयाला तडा बसणार नाही, अशी एकच जागा आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. आणि त्याचीच वाट बघत राहा, तो 100% येईल. हा आत्मविश्वास शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे आता येईल न्यावया, तुका म्हणे आता येतील 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 न्यावया. अंगे आपुल्या माया बापा, अंगे आपुल्या माया बापा, सुख दुःख माझे ऐकले कानी, माझे ऐकिले काने, अंगे आपुलिया माया बापा, अंगे आपुलिया माया बापा, सुख दुःख माझे ऐकले कानी, सुख दुःख माझे ऐकले कानी. कळवळ म्हणे करुणेचा, कळवळ म्हणे करुणेचा, कळवळ म्हणे करुणेचा. कळवळा मने, कळवळा मने करुणेचा, करुणेचा, करुणेचा. कळवळा मने करुणेचा, करुणेचा. कळवळा मने करुणेचा, करुणेचा, करुणेचा.
कळवळा मनी करुणेचा 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 कळवळा मनी करुणेचा मनी करुणेचा दुख माझे ऐकिले का सुख दुख माझे ऐकिले का एक एकाहुनी बळी रे सगळीच गुणीजन तुम्ही अगदी उत्कृष्ट आहात. वेळ आपली संपली. 2-5 मिनिटं वेळेत अतिक्रमण केलं. खरं म्हणजे हे सगळं वातावरण तयार होण्यासाठी साऊंड सिस्टम आमच्या पोपट भाऊंची फार गोड आहे. ऑपरेट सुंदर केले आणि त्या अनुषंगानं सगळ्यांनाच उत्साह वाटला. आणि खऱ्या अर्थाने हे आजचं कीर्तन तुम्हाला गोड वाटावं म्हणून नाही, मावशींना गोड वाटलं पाहिजे याच्यासाठी या अभंगाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून हा स्तुत्य उपक्रम खरं म्हणजे या बारवकर परिवारातील सर्वच त्यांची भावकी सर्व नातेवाईक सर्वांनी मिळून या पंचक्रोशीला एक आदर्श दाखवून दिला. हे काम पैशावाल्याचं नाही, हे श्रद्धावानाचं आणि पुण्यवानाचं काम आहे. म्हणून आपल्या भागात कोट्याधीश अब्जाधीश असतील, पण आपल्या आईसाठी आपल्या ज्येष्ठ पुरुषांसाठी हे केलं पाहिजे ही संकल्पना सुचायला सुद्धा पुण्य लागतं. राजू भाऊ, आपण खूप उदात्त अंतकरणानं हे खूप चांगलं काम केलं. आणि अशाच पद्धतीचा हा पायंडा ज्या ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी खूप काही दिलं त्यांच्यासाठी आम्ही सगळ्याच गोष्टी नाही देऊ शकत. हा छोटासा प्रयत्न आहे. कदाचित बापाच्या ऋणातून माणूस 100% ऋणमुक्त होऊ शकतो, पण आईच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्या कुटुंबाकडून या ठिकाणी होतो, याचं मी कौतुक करतो. पुन्हा एकदा सर्व गुणीजनांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय जामदार सर इथं बसलेले आहेत का ज्यांच्या खऱ्या अर्थाने आधिपत्याखाली 4 गोष्टी ज्ञानार्जनाच्या शालेय शिक्षणात आम्हाला मिळाल्यात. ते आजही गुरुस्थानी आहे, उद्याही गुरुस्थानी असतील. म्हणून मी जामदार सरांना आपल्या गुणीजनांचं थोडंसं आभार व्यक्त करण्यासाठी मी थोडी रिक्वेस्ट करेल. तत्पूर्वी ज्या संतांनी आपल्या जीवनाला दिशा दिली, झालेली सेवा स्वामीजींच्या सिद्धेश्वराच्या चरणी समर्पित करतो. खऱ्या अर्थाने मावशींनी पांडुरंगाच्या चरणी जागा मिळवली, कार्तिक वारीच्या त्या मानकरी झाल्यात, त्याचा सार्थ स्वाभिमान आम्हा वारकऱ्याला आहेत. म्हणून जाता जाता माऊलीच्या चरणी ही भावपुष्प समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय राजमा परत महाराज